राज्यामध्ये अमरावती आणि संभाजीनगर तसंच भिवंडीमध्ये NIA कडनं छापेमारी करण्यात आलेली आहे। भिवंडीमधनं संशयित कामरान अन्सारी याला NIA ने ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। संभाजीनगर आणि अमरावतीमधनं संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। दहशतवादी संघटनांशी संपर्कात असल्याच्या संशयातनं 45 वर्षीय कामरान अन्सारी याला ताब्यात घेतल्याची माहिती आहे। भिवंडी आणि अमरावतीमधल्या कारवाईची दृश्य आपण बघतोय। NIA ने महाराष्ट्रासह 5 राज्यांमधील 19 ठिकाणी ही छापेमारी केल्याची माहिती सध्या पुढे येते आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्या सोबत आहेत। सुमित, मोठी कारवाई संभाजीनगरमध्ये सुद्धा कारवाई झालेली आहे। अनेक ठिकाणी खरं तर ही छापेमारी झाली आहे। नक्कीच गुरु, राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच NIA ने आज दहशतवादी संबंधित एका प्रकरणात 4 राज्यासह 19 ठिकाणी छापेमारी केली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी भरती आणि नेटवर्किंग संदर्भात नोंदवलेल्या एका प्रकरणात सुरू असलेल्या तपासाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्रात देखील 3 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे, ज्यात भिवंडी, अमरावती आणि संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश आहे। संभाजीनगरच्या बीडवापास भागातून एका 22 वर्षीय तरुणाला NIAच्या पथकाने ताब्यात घेतले आहे। तर याचप्रमाणे भिवंडी शहरालगतच्या कोणी खाडीपार ग्रामपंचायत या ठिकाणी देखील एका या संघटनेशी संबंधित असलेल्या कामरान अन्सारी या 25 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आला आहे। तसेच अमरावतीच्या छायानगरात देखील एका 22 वर्षीय तरुणाला NIAच्या पथकाने ताब्यात घेतला आहे। या 3ही तरुणांची आज रात्रभर चौकशी केली जाणार असल्याची माहिती सध्या मिळत असून या कार्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे गुरु। बरोबर, त्यामुळे आता या चौकशीमधनं काय निष्पन्न होतं पाहावं लागेल। धन्यवाद सुमित या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।